नागपुरातल्या 11 ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी संचारबंदी कायम आहे। एरवी गजबजलेल्या ठिकाणी सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। पाहूयात। नागपुरातल्या 11 परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदी आहे। महाल, चिटणीस पार्क, भालदारपुरा, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाच पावली परिसरात कडेकोट बंदोबस्त आहे। संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल रस्त्यावर उतरले। 170 पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत। ठिकठिकाणी पोलिसांचा रूटमार्च सुरू आहे। ज्या चिटणीस पार्क चौकातून हिंसाचाराला सुरुवात झाली तिथं चोख बंदोबस्त आहे। या ठिकाणी क्यूआरटी असेल, एसआरपीएफ असेल, त्याचबरोबर स्थानिक पोलीस असतील, यांचे जे पथकं आहेत, यांच्या ज्या कंपन्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक असेल तरच बाहेर पडावं अशा पद्धतीचं आव्हान नागपूर पोलिसांकडून करण्यात येतं। मात्र आपण सध्या या ठिकाणी जर नागपूरमध्ये बघितलं तर आपल्याला घटनेनंतर देखील 2 दिवसांनी तणावाची जी परिस्थिती ती नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। महाल, गांधीबाग आणि इतवारी परिसर कायम गजबजलेला असायचा, पण आता संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद आहेत। अनेक प्रकारचे दुकानं जे आहेत ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले। कडकडीत असा बंद जो आहे तो व्यापाऱ्यांकडून पाळण्यात आलेला आहे। खरं तर नागपूरमध्ये झालेल्या संचारबंदीनंतर पोलिसांकडून या ठिकाणी अनेक ज्या बाजारपेठा आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून विविध पोलिसांच्या ज्या सुरक्षा यंत्रणांच्या कंपन्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला सर्वच दुकानं जे आहेत ते बंद दिसत आहेत। हिंसाचार झालेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे हमसापुरी। हमसापुरीत अजूनही सर्व दुकानं बंद आहेत। त्यामुळे रोज लागणाऱ्या दूध, भाजीपाला सारख्या आवश्यक वस्तूंसाठी नागरिकांची अडचण झाली आहे। इतका त्रास होते ना, असं वाटतं की कशालाच ह्यांनी हे केलं। इतका त्रास होते ना की म्हणजे प्रत्येक गोष्टीला तर म्हणजे घरगुती ज्या बायांना तर भाजीपाला झालं तर कांदे आहे तर आलू नाही, आलू आहे तर हे नाही, प्रत्येक गोष्टीत आपल्याला पाहिजे घरगुतीला। तर ते इतकं त्रास होऊन राहिलं का म्हणजे ते सांगता येत नाही, कोणत्या शब्दात सांगणार। सोमवारी जमावाकडून ज्या पद्धतीने हिंसाचार झाला त्यानंतर कुटुंबाच्या कुटुंब घाबरलेल्या स्थितीत आहेत। महालमधल्या माधुरी पेशण्यांच्याही घरच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करत जमावानं घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलंय। मुलगा घरी येत होता, त्याच्यासाठी दार उघडलं तर माझा मुलगा, त्याचा मित्र आणि त्यांच्यासोबतच पोलिसांवर दगडफेक करत होते। ते धाकाच्यानी ते पोलीस पण आमच्या घरात आले। ते सगळे किती जण होते घराच्या? ते 500 ते 1000च्या जवळपास होते लोक, एकदम धावत आले होते। संजय हरडेंचंही घर जाळण्याचा प्रयत्न झाला, ज्यात त्यांच्या घरातली खिडकी जळली आहे। हे पूर्ण लोळ घरात आला आगीचा, घराला आग लावण्याचा प्रयत्न झाला। हा तसंच झालं काहीतरी आणि पूर्ण घरात आलं, ते इथपर्यंत आलं। मग मी आई झोपल्या इथे, 90 वर्षाच्या सासूबाई आहे माझ्या, त्यांना घेतलं आणि मी ओढत गादी सकट त्यांना ओढत स्वयंपाकखोलीत घेऊन गेली। मग तिथनं भीती वाटत होती प्रचंड? हो भीती, मला असं वाटलं की आता पाणी टाकून ती आग काही विझणार नाही, अजून वाढत जाईल ती, म्हणून मी त्यांना तिकडे स्वयंपाकखोलीत ओढत घेऊन गेली पूर्ण तिथे। तुम्ही महिलाच होत्या घरी, भीती वाटत होती तेव्हा? हो भीतीच। घर जाण्याचा प्रयत्न केला आणि वरती गॅलरी आहे तिथे काच आहे, काचेला दगड मारले। आमची इथे गाडी होती बाजूला, ती जाळण्याचा प्रयत्न केला पूर्ण, म्हणजे काच आणि बोनेट वगैरे पूर्ण जाळण्याचा प्रयत्न केला। सोमवारच्या हिंसाचारात सर्वसामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कोणाच्या गाड्यांचा कोळसा झाला तर कोणाच्या घरात जाळपोळ झाली आहे। गजानन नुमाटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।